हाय, दिस इज विद्या फ्रॉम विद्यास ब्युटी स्टुडंट अकॅडमी, नवीन पनवेल सेक्टर 4 इथून. आजचा जो व्हिडिओ आहे हा वॅक्सिंगवरती आहे. बघा, वॅक्स किती प्रकारचे असतात पटपट सांगेल मी जेवढं शक्य होते तेवढं. वॅक्स हे नॉर्मल वॅक्स असतं, ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. चॉकलेटमध्ये आहे, ऑरेंजमध्ये आहे, हनी वॅक्स म्हणून पण येतं. तर हे जे वॅक्स आहे ना, हे नॉर्मली स्ट्रिपने काढलं जातं. आता याची प्रोसिजर कशी असते की पावडर लावली जाते, त्यानंतर वॅक्स अप्लाय केलं जातं, त्यानंतर ते स्ट्रिपनी अपोजिट डायरेक्शनला ते पुल करून काढलं जातं. गंमत फक्त अशी आहे की हे वॅक्स करताना क्लायंटला डबल जर अप्लिकेशन झाले किंवा 3 वेळा जरी लावावं लागलं तरी स्किन डॅमेज होत नाही. हां, ही वेगळी. जर तुम्ही प्रोफेशनलित्या काम केलं तर नक्कीच काही होत नाही. पण प्रोफेशनॅलिटी नसेल त्याच्यामध्ये, ते कसंही खेचलं गेलं असेल तर मग मात्र नॉर्मल वॅक्सने सुद्धा स्किन तुमची डॅमेज होऊ शकते. ओके. सेम हीच प्रोसिजर आहे अंडरआर्म्स करताना वगैरे सगळीकडे, अगदी फुल लेग असतील, पाठ असेल, पोट असेल. तर नॉर्मल वॅक्स जर आपण एकदा, दोनदा किंवा कधी कधी 3 वेळा सुद्धा ते अप्लाय करावं लागतं, तर त्याने स्किन डॅमेज होत नाही. परंतु शेवटी प्रत्येक गोष्ट ही काळजीपूर्वकच करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त रिका वॅक्स करताना महत्त्वाची काळजी घ्यावी लागते की रिका वॅक्स हे डबल अप्लिकेट तुम्ही करू शकत नाही. एकदा का एखाद्या जागेला, फॉर एक्झाम्पल की हा हात आहे, जर तुम्ही लावला तर जेवढा हात विजिबल आहे ना तेवढा लावा. एखाद्या वेळेस वॅक्स राहिलं तरी चालेल, हेअर राहिले तरी चालतील, ते तुम्ही नंतर बघून लावा. पण स्वतःच्या मनाने जर हेअर दिसत नसताना त्याचे पुन्हा पुन्हा वॅक्स जर लावाल तर स्किन काय होते, तिथे बर्न होते, स्किनला पॅच पडतो. आता असं का होतं? कारण हे जे रिका वॅक्स आहे हे लायपोसोलेबल आपण ह्याला ज्याला म्हटलं जातं, ह्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे थोडे प्लॅस्टिक टाईप आहेत. ओके. तर हे स्किनला काय करतात, खूप घट्टपणे ते स्किनला चिटकतात आणि त्यानंतर निघताना सुद्धा स्किन ही डबल डीपली क्लीन होते. म्हणजे जी डेड स्किन आहे ती जास्त प्रमाणात निघते. मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते, कारण आय एम कॉन्व्हर्स स्टुडंट, सो आय कांट स्पीक फ्लुएंटली इन मराठी. सो स्टील आय एम ट्राय टू एक्सप्लेन इन मराठी डिटेल. ओके. सो प्लीज समजून घ्या, बिकॉज माझं शिक्षण जे झालेलं आहे ते इंग्लिशमधून झालेलं आहे आणि मी मराठीमध्ये ह्या गोष्टी फार डिटेल सांगू नाही शकत. स्टील आय ट्राय टू एक्सप्लेन नाईसली. एनिवे, सो जेव्हा कधी आपण वॅक्स लावतो तेव्हा ते रिका वॅक्स हे खूप डीपली क्लीन करतं स्किनला. म्हणजे हेअर तर रूटपासून निघतातच, पण स्किन सुद्धा जास्त प्रमाणात डेड स्किन निघते. आणि ती ओपन झालेल्या स्किनवरती जर पुन्हा तुम्ही वॅक्स लावलं तर काय होईल, अर्थ साहजिक आहे, स्किन जळेल, तिथं तिला स्किनला त्रास होईल, तिथे पॅचेस पडतील. आणि लक्षात ठेवा, स्किनचे कुठलेही पॅचेस हे 6 महिने जात नाहीत. जेव्हा स्किन बर्न होते ती 3 ते 4 दिवसापर्यंत रेड कलरची दिसेल, परंतु त्यानंतर मात्र ती डार्क ब्राऊन कलरची दिसेल आणि हे नुकसान शक्यतो भरून निघत नाही. मग त्याला खूप वेळ लागतो, 4-6 महिने जातात. सो अशा पद्धतीची चूक होऊ नये, त्यामुळे रिका वॅक्स हे जपून वापरा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिका वॅक्स नंतर आपण जसं आपण नॉर्मल वॅक्स, अनेकदा लोक ॲस्ट्रिंजंट वापरतात, अतिशय चुकीचं आहे ॲस्ट्रिंजंट वापरणं. ॲस्ट्रिंजंट हे अल्कोहोलचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे ते तुमच्या स्किनला काळं करतं. त्या ठिकाणी तुम्ही कॅम्फर लोशन लावा किंवा कुठल्याही प्रकारचं बॉडी लोशन लावा किंवा कुलिंग जेल वापरा, परंतु ॲस्ट्रिंजंट 100% चुकीचं आहे ते वापरणं. ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की रिका वॅक्स केल्यानंतर आपण ऑइल वापरलं जातं, त्याचे तर प्री आणि पोस्ट असे दोन्ही प्रोडक्ट्स येतात. आणि जर तुमच्याकडं रिकाचं ऑइल नसेल तर तुम्ही नॉर्मल ऑइल किंवा बॉडी लोशन वापरू शकता. या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतंही वॅक्स केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब उन्हामध्ये जायचं नाही आहे. तुम्हाला बॉडी सनस्क्रीन वापरणंच आहे. किमान नसेल काहीच ना वापरायचं तर किमान फुल हँड, जे तुम्ही जेवढं वॅक्स तुमचा ओपन पोर्शन आहे तो कव्हर करा उन्हात जाताना. कारण जर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये गेलात आणि बॉडी जर एक्सपोज झाली तर नक्कीच ती अतिशय जास्त काळी, म्हणजे ती डॅमेज होईल. म्हणजे तुम्ही म्हणा की अरे वॅक्स करून गेलो आणि असं झालं आणि असं झालं आणि मग आता हे स्किन काळी पडली. आमचा काही दोष नाही, म्हणजे कुठल्याच ब्युटिशियनचा काही दोष नाही, कारण तुमची जी स्किन आहे ती हेअर रूट प्रमाणे निघतेच. हेअर रूट्समुळे स्किन जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होते. या व्यतिरिक्त तिची डेड स्किन ही 2-3 लेअर डीप होते, निघते. त्यामुळे उन्हात जाणं टाळा. उन्हात गेला तर फुल कपडे वापरा, सनस्क्रीन वापरा, बॉडी लोशन वापरा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50 तासापर्यंत स्विमिंग करू नका, कुठल्याही पाण्यात जाऊ नका. लाईक समुद्र, नदी, कुठल्याही पाण्यात नको. आणि स्विमिंग पूल तर नाहीच नाही, किमान 50 तास. ओके. कारण तुमच्या स्किनवरती डेड स्किन येण्यासाठी कमसे कम 48 आवर्स लागतात.
पेक्षा जास्त लागले तरी हरकत नाही, आपली स्किन आहे. शरीरापेक्षा एन्जॉयमेंट फार महत्त्वाची नाही आहे. त्यामुळे कोणतंही वॅक्स केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा. लाईक द स्विमिंग पूल, समुद्रकिनारा, नदी बिदी काय नाही. पूर्वीच्या नद्यामध्ये आणि आताच्या नद्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळा. स्वच्छ कपडे घाला. म्हणजे वॅक्सिंग केल्यानंतर तुम्ही म्हणतात की आमचे कपडे स्वच्छ नाही, घरातले कपडे पण स्वच्छ नसतात, तर जास्तीत जास्त स्वच्छ कपडे घाला. कारण तुमची स्किन ही डीपली क्लीन झालेली असते. ओपन वुंड्स असतात, तर त्याला सांभाळणं गरजेचं आहे. वॅक्स केल्यानंतर कमीत कमी 8 दिवस मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. कमीत कमी, नंतर भले नका लावू, परंतु कमीत कमी 4-8 दिवस डेली मॉइश्चराईज करा. आंघोळ करून आल्या स्किनला मॉइश्चरायझर लावा. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. तो फॉलो सम इन्स्ट्रक्शन. आणखी काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर मला विचारा, कमेंट करू शकता. आय एम हिअर टू गिव्ह आन्सर टू यू. थँक्यू सो मच.